गरजवंतांची गरज ओळखून केलेल्या वाटपाचे सार्थक होते या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड मागासवर्गीय वसतिगृहात आदिवासी, मागासवर्गीय तथा अनाथ मुलांच्या शिक्षणात हातभार लागावा व त्यांना सामाजिक प्रवाहात घेत त्यांच्या शिक्षणास खारीचा वाटा म्हणून 23 ऑगस्टला गजानन देशमुख यांच्या संकल्पनेतून आदिवासी, मागासवर्गीय, गोरगरीब विद्यार्थ्यांना श्री गाडगे महाराज संस्था, श्री क्षेत्र नागरवाडी व मुंबई येथील युवा बँक व्यवस्थापक नितीन दत्ताराम दळवी यांनी केलेल्या संकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निशुल्क वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, शालेय साहित्याचे वितरण करण्यात येऊन संकल्प पूर्ती करण्यात आली. ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत शाळेत शिक्षण घेतले, गरिबीमुळे एकाच वहीत 3-3 विषयाचा अभ्यास केला, पेन्सिलचा वापर करत झालेला अभ्यास खोडून पुन्हा तीच वापरत शिक्षण घेऊन बँकेच्या उच्च पदस्थ पदावर विराजमान झाल्यावर आपल्यावर असलेली कठीण परिस्थिती जिल्हा परिषद शाळा वसतिगृहात शिकणाऱ्या गोरगरीब मुलांवर ओढवू नये व ती या लहानग्याच्या शिक्षणात आड येऊ नये या उदात्त हेतूने नितीन दळवी यांच्या वतीने 20 ऑगस्ट पासून शिवराव विद्यालय घाटलाडकी, जिल्हा परिषद शांतीनगर व देवीनगर घाटलाडकी, जिल्हा परिषद शाळा कुरणखेड, वनी बेलखेडा, सांभोरा, रेडवा, चिंचकुंभ, कान्होली, थिलोरी, गायवाडी, पनोरा, दर्यापूर, देवकीनंदन विद्यालय मुसळी, वसतिगृह अंजनगाव सुरजी, शिवाजी विद्यालय तेल्हारा, जिल्हा परिषद शाळा विश्रोडी, तातवाडा येथे एकूण 5020 गरजू आदिवासी व गोरगरीब मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याच माध्यमातून 23 ऑगस्ट रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा आयोजन करण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नितेश वानखडे, उपक्रमाचे मार्गदर्शक बापूसाहेब देशमुख, उपाध्यक्ष श्री गाडगे महाराज मिशन मुंबई तथा नागरवाडी दानदाते नितीन दळवी, पत्रकार गजानन देशमुख, सागर देशमुख, संचालक श्री गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्या समवेत वसतिगृहाचे अधीक्षक कैलास शिरसाट, नागरवाडी आश्रम शाळेचे गोपाल ढोरे, संजय राऊतकर, अतुल रेडे, सौरभ देशमुख, सुमित बुंदे, नितीन गावंडे, सतीश टाले, अतुल ठाकूर आदींच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटपाचा संकल्पपूर्ती सोहळा पार पडला. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.